नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाजपाचे नवनिर्वाचित 50 नगरसेवक कोकण भागात जाऊन गटनोंदणी करणार. गटनेतेपदी पहिल्यांदाच निवडून आलेले शशिकांत कांबळे यांची निवड. केडीएमसी मध्ये संस्था स्थापनेला वेग आला असून महापौर शिवसेना भाजप महायुतीचा होता की दुसरे समीकरण तयार होते हे लवकरच स्पष्ट होईल. यावेळी भाजप गटनेतेपदी निवड झालेले शशिकांत कांबळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटले, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मी आभार मानतो. तसेच आमचे जिल्हाध्यक्ष मित्र नंदूजी परब, पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, पक्षाचे सर्वश्रेष्ठ यांचे मनापासून आभार मानतो. पुढे शशिकांत कांबळे म्हणाले की माझा महापालिकेतील गेल्या अनेक वर्ष पक्षीय कामाचा अनुभव आणि महापालिकेतील जनतेची कामं करणं यात फरक आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे, गटनेते पदाची जबाबदारी दिली, यापुढे सगळ्यांना सोबत घेऊन महापालिकेतील कामे समजून सर्व गोष्टी साध्य करता येतील. तसेच आमच्याकडे महापालिकेचा अनुभव असणारे अनेक नगरसेवक असून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समवेत बसून गटनेते पदाचे कामे करता येतील. पक्षाची पुढची वाटचाल काय असेल हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, गटनेता म्हणून मी व सर्व पक्ष प्रमुख बसून ठरवतील. अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर कोणाचा होईल हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी भाजपने आपले 50 नगरसेवक एकत्रित करत गट स्थापन केला आहे. सुरुवातीलाच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र आदरणीय नंदूजी परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, तसेच पक्षांचे सर्व श्रेष्ठी यांचं मनापासून आभार मानतो. महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षाचा पक्षाचा अनुभव असणं आणि महानगरपालिकेत काम करणं यामध्ये फरक आहे. पण पक्षांनी, पक्षश्रेष्ठींनी, आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी, नंदू परबजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि गटनेते पदाची जबाबदारी दिली. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन पक्षाचं काम समजून, महानगरपालिकेचं काम समजून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील ते करता येतील. महानगरपालिकेचा अनुभव असणारे आमच्याबरोबर अनेक नगरसेवक मंडळी आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर बसून हे महानगरपालिकेचं गटनेत्याचं काम करता येईल. 3 तारखेला महापौर बसणार आहेत, काय इच्छा व्यक्त केली? कारण 2 दावेदार आहेत, त्यापैकी कुणाला मिळावं अशी चर्चा चालू आहे. आत्ताच जिल्हाध्यक्षांनी गटनेता म्हणून नाव डिक्लेअर केल्यामुळं पुढच्या ज्या घडामोडी किंवा वाटचाली असतील त्या जिल्हाध्यक्ष, मी, प्रमुख मंडळी सगळे बसून त्याच्यामध्ये काय तुम्हाला नवीन काय त्याच्यामध्ये असेल चर्चा ती तुम्हाला सांगितली जाईल. पण जिल्हाध्यक्ष प्रमुख असतात, जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.